लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक ही बातमी आहे। आपण जर पाहिलं तर सोयाबीनला गेल्या हंगामापासून शेतकरी वाट पाहत होते की सोयाबीनचा भाव जो आहे तो कधी वाढणार, मात्र सोयाबीनचा भाव जो आहे तो वाढताना दिसत नव्हता। मात्र आत्ता जर आपण पाहिलं गेल्या 2-3 दिवसांपासून सोयाबीनला 4700 पासून पुढे भाव मिळतो आहे, 5100 पर्यंत लातूरच्या आडत बाजारामध्ये भाव गेलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। हमीभाव केंद्रांवरची जर स्थिती लक्षात घेतली तर लातूर जिल्ह्यातल्या हमीभाव केंद्रांवर 5328 रुपये भाव सोयाबीनला मिळतो आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे साठवून ठेवलेलं सोयाबीन आहे त्या शेतकऱ्यांना आता कुठेतरी फायदा होईल अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं आहे। साधारणतः 300 ते 325 रुपये फरक जो आहे तो हमीभाव केंद्र आणि आडत बाजारामध्ये होताना पाहायला मिळतं। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत लातूरच्या आडत बाजारामध्ये। मामा कुठून आलात आणि किती सोयाबीन आणले की तूर वगैरे? सोयाबीन आणलंय 64 कट्टे 63 कट्टे। अगोदर भाव नव्हता, आता वाढताना दिसतोय। भाव वाढलाय थोडा। हमीभाव केंद्रावर गेला नाहीत, मग तिथे गेला असता तर फायदा थोडा मध्ये माती निघाल्यामुळं त्यांनी रिजेक्ट केलंय। त्याच्यामुळं मग हे इकडं वापस आणलंय। तुरीला काय भाव मिळतोय आता? तुरीला भाव आता सध्या 7000 आहे वाटतं। म्हणजे तूर आणि करडईला लातूरच्या आडत बाजारामध्ये चांगला भाव मिळतो आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या तुरीला आणि सोयाबीनला आता भाव मिळताना पाहायला मिळतो आहे। मला सांगा, सोयाबीन जे आहे डॅमेज झालेलं, सगळ्यात जास्त सोयाबीन लातूरच्या बाजारामध्ये कोणतं येत आहे? सोयाबीन दोन्ही येते सर, चांगले येते आणि हलके पण येते, पण जास्त चांगल्याचा ते फेडरेशनला झालं आहे आणि हा थोडं साधारण माल मार्केट यार्डमध्ये येतो। म्हणजे जो डॅमेज माल आहे तो आडत बाजारात येतो। ठीक आहे। आपण जर लक्षात घेतलं तर सरकारचे जे हमीभाव केंद्र आहेत त्या केंद्रांवर जो चांगला माल आहे तोच घेतला जातो आणि डॅमेज माल जो आहे तो परत केला जातो, अशा प्रकारची शेतकऱ्यांची तक्रार आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर आता सोयाबीनचा भाव जो आहे तो वाढतो आहे, 5100 पर्यंत लातूरच्या आडत बाजारामध्ये भाव जातो आहे। ही एक दिलासादायक बातमी जी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी खरं तर साठवून ठेवलेलं सोयाबीन आहे त्यांनाच हा फायदा होतो आहे। ज्या सोयाबीननी शेतकऱ्यांनी अगोदरच विकलेलं आहे त्यांना मात्र फायदा होताना दिसत नाही। त्यामुळे शेतकरी संघटना कुठेतरी ओरड करतायत की फरकाची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना देण्यात यावी। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।